शेतकऱ्यांच्या हातातील चाबूक फक्त जनावरांना हाकण्यासाठीच नसतो, तर अन्यायाचे लचके तोडण्यासाठीही असतो। तब्बल 143 वर्षांपूर्वी म्हणजेच 1883 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक ग्रंथ लिहिला आणि तो म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड। हा केवळ एक ग्रंथ नव्हता, तर तत्कालीन ब्रिटिश सरकार, जुलमी सावकार आणि भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध शेतकऱ्याचा अन्यायाविरुद्ध लढणारा बुलंद आवाज होता। शेतकऱ्यांची होणारी आर्थिक आणि सामाजिक पिळवणूक महात्मा फुले यांनी या ग्रंथामध्ये परखडपणे मांडली होती। याच ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी ती अजरामर ओळ लिहिली, ती म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले। विचार करा, 1883 मधील परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये नेमका कितपत बदल झालेला आहे। जेवढा पाहिजे तेवढा बदल तर आणखी झालेलाच नाही। आजही शेतकरी हा कर्जबाजारीमुळे आत्महत्या करताना आपल्याला दिसतोच आहे। म्हणूनच फुलेंचा हा आसूड आजही तितकाच जळजळीत आणि मार्गदर्शक आहे। इतिहास फक्त वाचायचा नसतो, तर त्यातून आपल्याला शिकायचं असतं। विचार आवडले असतील तर या रीलला शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। जय भीम, जय ज्योतिबा, जय संविधान, जय भारत।